नमस्कार, मी श्वेता वडके-दांडेकर. बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी, कारण निवडणुका जवळ येत आहेत. आगामी निवडणुकांसाठीच भाजपची मोर्चे बांधणी सुरू झाली आहे. आज लातूरमध्ये भाजप पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आलाय आणि या मेळाव्याला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. मराठवाड्यातील 4 जिल्ह्यातील भाजप पदाधिकाऱ्यांचा हा मेळावा असून आगामी निवडणुकीचं सूक्ष्म नियोजन या मेळाव्याच्या माध्यमातून केलं जाणार आहे. लातूरमध्ये भाजपचा हा मेळावा, भाजप पदाधिकाऱ्यांना या मेळाव्याच्या माध्यमातून मार्गदर्शन करतील भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असणार आहेत, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे सुद्धा असणार आहेत. लातूरच्या या सभेमध्ये आगामी निवडणुकीसाठीची रणनीती ठरली जाणार आहे. कार्यकर्त्यांना कशा पद्धतीने मार्गदर्शन होणार आहे याबाबत लातूरचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अमित फुटाणे यांनी. लातूरमध्ये भाजपची महत्त्वाची अशी बैठक पार पडते. या बैठकीमध्ये राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा स्वतः येणार आहेत. आपल्यासोबत लातूरचे पालकमंत्री आहेत, आपण त्यांना स्वतः विचारूया. दादा, आज अमित शहा इथे येत आहेत, नेमकं काय रूपरेषा आहे, कशा पद्धतीचा कार्यक्रम होणार आहे? ही 4 जिल्ह्यांची बैठक आहे. धाराशिव, लातूर, नांदेड आणि हिंगोली जे आमचे शक्ती केंद्र प्रमुख आहेत. ह्या 4 जिल्ह्यांमध्ये जवळपास 4713 शक्ती केंद्र प्रमुख हे सर्वजण एका ठिकाणी येतात आणि त्यांच्या प्रवासातून त्यांचा प्रवास निश्चित झाल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आणि ज्यावेळेस त्यांना पाहिल्यानंतर आणि त्यांचं ऐकल्यानंतर आम्ही सर्व चॅलेंजेसवर मात करू शकतो आणि येणाऱ्या काळामध्ये, आगामी काळामध्ये सर्व निवडणुकीवर यश मिळू शकतो असा आम्हाला विश्वास आहे. आणि आम्ही सर्वजण त्यांना ऐकण्यासाठी आतुर आहोत आणि त्यांच्या प्रवासाने निश्चित हा मान हा लातूरला मिळाला, त्यासाठी आम्ही सर्व कार्यकर्ते खुश आहेत. निश्चित लातूर हा काँग्रेसचा गड मानला जायचा, मात्र भाजपने चांगली पकड निर्माण केली आहे. तशीच पकड आसपासच्या 3 जिल्ह्यामध्ये निर्माण व्हावी यासाठी हा मेळावा इथं आयोजित केला असं म्हणता येईल. निश्चितपणे लातूरमध्ये सर्व शक्तिस्थान जे आहे त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत आणि त्याचबरोबर शेजारच्याही इतरही जिल्ह्यांमध्ये जरी पाहिलं तर प्रमुख ठिकाणी कालच्या स्थानिक निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीने चांगलं काम केलं आणि त्याचसोबत आज आमची रचना जी लागलेली, पूर्णपणे रचना लागली. सर्व आमचे कार्यकर्ते सज्ज आहेत. प्रत्येक ताकद आमची ह्या 4ही जिल्ह्यांमध्ये प्रत्येक ठिकाणी आमची बूथपर्यंतची आमची सगळी रचना तयार आहे. आगामी निवडणुकीचं हे सूक्ष्म नियोजन म्हणता येईल आपल्याला. हा, निश्चितपणे नियोजन कार्यकर्ता, भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता सदैव तयारच आहे. कधीही आपण सांगितलं, मराठवाड्यामध्ये भाजपची पकड मजबूत करण्यासाठी अनेक कार्यक्रम आता ठेवले जात आहेत. कशा पद्धतीने आगामी काळामध्ये मराठवाड्यामध्ये हे सर्व भाजपचे कार्यक्रम असतील? निश्चितपणे अशा माध्यमातून अनेक ठिकाणी विविध बैठका होतील. बैठकीतून कार्यकर्त्यांना एकत्रितकरण करणं, आपले धोरण, मागच्या आपण ज्या उपलब्धी आहेत, ज्या आपण केलेल्या सरकारने अनेक उपलब्धी आहेत, ते लोकांपर्यंत कसं घेऊन जाता येईल त्याही गोष्टी चर्चा होतील आणि त्याचबरोबर पुढचे चॅलेंजेस या सगळ्या गोष्टीवर आपण ठरलं जाईल. निश्चितच अमित शहा आल्यावर एक वेगळा उत्साह कार्यकर्त्यांमधील असा विश्वास संभाजी पाटील निलंगेकर यांनी व्यक्त केला आहे. कॅमेरामॅन रोहित देशपांडे सर, अमित फुटाणे, TV9 मराठी, लातूर.